हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एम एल सेट पेपर वन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट वन म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटचे काही PYQs अभ्यासणार आहोत. तुमच्या एक्झामसाठी याचा तुम्हाला नक्कीच खूप उपयोग होणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ॲप्लिकेशन ऑफ कोर्स कॉन्टेंट इन डे टू डे लाईफ इज मेनली अचीव थ्रू. तर पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त पद्धत कोणती आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की विचारलं काय की रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी आपल्या डे टू डे लाईफमध्ये. तर जे काही आपण शिकत असतो ते आपण एक विद्यार्थी म्हणून डे टू डे लाईफमध्ये कोणती मेथड यूज करून ते साधू शकतो, तर ते आहे आपलं प्रोजेक्ट मेथड म्हणजेच प्रकल्प पद्धती. तर ही जी काही आहे ती एक विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली आहे की जी पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त आपण जे काही प्रत्यक्ष अनुभव घेत असतो त्यातून शिकण्यास आपल्याला मदत करत असते. म्हणून ऑप्शन बी प्रकल्प पद्धत प्रोजेक्ट मेथड हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, इन ऑर्डर टू मॉनिटर स्टुडंट्स प्रोग्रेस अँड टू मॉडिफाय टीचिंग अकॉर्डिंगली द बेस्ट मेथड ऑफ इव्हॅल्युएशन इज. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून आणि त्याच्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धती आहे. तर आपल्याला माहिती आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजेच आकारिक मूल्यमापन ही पद्धती आहे की जिच्याने आपण विद्यार्थ्यांची प्रगतीची देखरेख करून त्या आधारे आपल्या अध्यापनात बदल करू शकतो. समेटिव्ह आपल्याला माहिती आहे की ॲट दी एंड म्हणजे सामायिक किंवा वार्षिक परीक्षेनंतर समेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. गुणात्मक इथे येणार नाही, ऑब्जेक्ट बेस्ड पण येणार नाही. म्हणून ऑप्शन ए फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे जो 2016 मध्येच विचारण्यात आलेला होता आपल्याला की द क्वेश्चन हाऊ वुड यू प्रूव्ह दॅट द अर्थ इज राऊंड ऑर नॉट इज बेस्ड ऑन विच ऑब्जेक्टिव्ह. पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसं सिद्ध कराल असा जर प्रश्न आहे तर हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांवर आधारित आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर लक्ष द्या की पृथ्वी गोल आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काहीतरी पुराव्यांचा तिथं उपयोग होणार आहे आणि त्या पुराव्यांचं आपण इव्हॅल्युएशन करून मग ठरवू शकतो. तर म्हणून इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन हे अगदी बरोबर उत्तर आपल्या या प्रश्नाचं इथे असणार आहे. कारण आपल्याला अनेक पुरावे लागतील, आपण काही तुलना करू की सरफेस कसा आहे किंवा काय, आणि त्या सर्व गोष्टींचं नंतर इव्हॅल्युएशन करून आपण पृथ्वी गोल आहे की नाही हे सिद्ध करू आणि अशा प्रश्नासाठी आपण इव्हॅल्युएशन ही मेथड यूज करू किंवा या उद्दिष्टावर ते आधारित आहे. म्हणून ऑप्शन बी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इसेन्शियल फॉर गुड टीचिंग. तर खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी आवश्यक नाहीये असं आपल्याला विचारलं आहे. म्हणजे काहीतरी नेगेटिव्ह जे असेल ते आपण इथे पाहणार आहोत किंवा जे इतकं इम्पॉर्टंट नाहीये ते आपण इथे शोधणार आहोत. तर ह्युमन रिलेशन स्किल्स या इम्पॉर्टंट आहेत, कारण स्टुडंट सोबत पण आपण ज्या काही आपले स्किल्स दाखवणार आहोत ते ह्युमन रिलेशन्स काइंड ऑफ येतात. देन आहे कम्युनिकेशन स्किल्स, तर हे इम्पॉर्टंटच आहे आपल्या टीचिंगसाठी. अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी इथे म्हटलेलं आहे, आकर्षक व्यक्तिमत्व. तर आपली पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्हच असली पाहिजे किंवा जे सिंपल असतील ते टीचिंग नाही करू शकत, तर असं काही नाहीये. अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणून अध्यापनासाठी इतकी आवश्यक नाही आणि म्हणून ऑप्शन सी आकर्षक व्यक्तिमत्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. नॉलेज ऑफ अप्रोप्रिएट टीचिंग मेथड, तर योग्य अध्यापन पद्धतीचे ज्ञान आपल्याला असणं आवश्यकच आहे, म्हणून हे पण नाही येणार. म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स स्टुडंट्स इज टू. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश काय आहे असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर तुम्ही ऑप्शन फर्स्ट पाहू शकता, हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग्स, तर स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे. देन दिलेले हेल्प देम टू चेंज देअर फॉल्टी बिहेवियर, त्यांना चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे. मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्फ, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. आणि डिरेक्ट देम अबाउट द राईट पाथ, त्यांना योग्य मार्गाबाबत निर्देशन करणे. तर याबद्दल आपल्याला सर्वच ऑप्शन्स वाटतात की हा हे इम्पॉर्टंट असू शकतात. मग असं जर असेल तर त्यावेळेस आपण जे सगळ्यात जास्त जवळचं वाटतं आपल्याला उत्तराला उद्देशून ते आपण चूज करत असतो. आणि इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन सी दिलेले, त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे हे एक इम्पॉर्टन्स पर्पज आहे जेव्हा आपण स्टुडंट्सला गाईड करत असतो. कारण जेव्हा आपण त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवू तर ते त्यांचं जे काही चुकीचं वर्तन असेल ते पण ते स्वतः बदलू शकतात किंवा त्यांच्यात काही कमतरता असतील तर ते पण ते अनालाइज करू शकता. या स्वतःला मदत करून ते या सर्व गोष्टी करू शकता. म्हणून ऑप्शन सी हे अगदी रिलायबल आन्सर असणार आहे या प्रश्नाचं.
म्हणून पाचव्याचं जे काही आन्सर आहे ते आहे मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे जो 2016 मध्येच विचारण्यात आलेला होता. द बेस्ट मेथड ऑफ इन्क्रीजिंग द मोटिवेशन टू लर्न इज. अध्यापन अभिप्रेरण वाढवण्यासाठी कोणती सर्वोत्कृष्ट पद्धती आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर फर्स्ट म्हटलेलं आहे पनिशिंग अटेन्शन ड्युरिंग लर्निंग. अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबरोबर शिक्षा करणे. तर नाही, शिक्षा करणे हे आपण कधीच या रूलला फॉलो नाही करत टीचिंगमध्ये, म्हणून हे येणार नाही. नेक्स्ट आहे आस्किंग डिफिकल्ट क्वेश्चन्स वाईल टीचिंग. तर शिकवताना पण अवघड प्रश्न विचारणे हे पण इथे नाही येणार. एक्सप्लेनिंग इन द बिगिनिंग द पर्पज ऑफ टीचिंग ऑफ अ युनिट. तर हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे, कारण घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे हे इम्पॉर्टंट असतं. युझिंग अ व्हरायटी ऑफ ऑडिओ व्हिज्युअल्स. तर जे काही दृकश्राव्य साधनांचा वापर करणे. तर त्यापेक्षा जे रिलायबल आन्सर आहे ते आहे घटक शिकवण्यामागील जो काही उद्देश आहे तो व्यवस्थित सुरुवातीला स्पष्ट करून सांगणे, म्हणजे स्टुडंट्सलाही लक्षात येतं की ते काय शिकणार आहेत, किंवा आता त्यांना आपण काय एक्सप्लेन करणार आहेत या सर्व गोष्टी त्यांना कळतात, आणि त्याच्यामुळे आपण लर्निंग जे आहे ते इंटरॅक्टिव्ह पण बनवू शकतो. म्हणून ऑप्शन सी एक्सप्लेनिंग इन द बिगिनिंग द पर्पज ऑफ टीचिंग ऑफ अ युनिट हे इथे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत जो एप्रिल 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज. अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला दिलेले अध्ययन सुलभ करणे, अज्ञात तथ्यांबाबतची माहिती देणे, आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनांचा वापर करणे, विद्यार्थ्यांना अध्ययनासाठीच्या चांगल्या सवयी लावणे. तर हे सर्व आपल्याला इथे बरोबर वाटते, पण सगळ्यात जास्त जे इम्पॉर्टंट आहे ते आहे टू फॅलिसिटेट लर्निंग. अध्ययन सुलभ करणे हे अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट असते, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन. तर जो काही शैक्षणिक अध्ययन कालावधी आहे, अकॅडमिक लर्निंग टाइम आहे, तो कशावर अवलंबून नसतो असं आपल्याला इथे विचारलंय. तर फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे कॉन्टेंट, आशय. तर नक्कीच तो आशयावर अवलंबून असतो जे काही आपण शिकवणार असतो ते. नंतर आहे डिफिकल्टी लेवल ऑफ कॉन्टेंट. तर आशयाची काठिण्य पातळी त्यावरही असतो, आणि आपल्याला विचारलंय की कशावर अवलंबून नसतो. देन दिलेलं आहे टाइम स्पेंड फॉर लर्निंग. अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी. आपल्याला माहिती की प्रत्येक टॉपिकसाठी काहीतरी टायमिंग दिलेला असतो आपल्याला, आणि त्याच्यावर डिपेंडंट असतं. पण लास्ट आहे विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्ती. तर स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड लर्निंग हे जे काही आहे तर यावर आपला अकॅडमिक लर्निंग टाइम डिपेंड नसतो, आणि म्हणूनच ऑप्शन डी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. व्हॉट इज अन एसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष आपल्याला इथे विचारला आहे. तर फर्स्ट दिलेला आहे की स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज. तर ते असलंच पाहिजे. देन आहे लँग्वेज फ्लुएन्सी, गुड प्रेझेंटेशन, जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. तर या सर्वांमधून जे काही मोस्ट रिलायबल आन्सर असणार आहे की इम्पॉर्टंट जी काही क्वालिटी आहे ती आहे की जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग. अध्यापनाची मनापासून शिक्षकाला आवड पाहिजे. जर तीच नसेल तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज असूनही फायदा होणार नाही. म्हणून इम्पॉर्टंट आहे की जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग पाहिजे, अध्यापनाची मनापासून आवड पाहिजे. पुढचा प्रश्न तुम्ही इथे पाहू शकता. इन विच मेथड ऑफ टीचिंग टीचर युजेस द मॅक्झिम नोन ॲज स्पेसिफिक टू जनरल. अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्याकडे हे सूत्र वापरत असतात. तर हे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे तेव्हाही सांगितलं आहे की स्पेसिफिक टू जनरल. तर आपण दोन टाईप ऑफ एक रिझनिंग हे पाहिलेले होते, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. तर हे मी तुम्हाला सांगितलं होतं की असं लक्षात ठेवू शकता तुम्ही IDS. जर इंडक्टिव्हचं विचारलं असेल तर एस पासून जा, म्हणजे स्पेसिफिक टू जनरल असं असतं, आणि याचं अपोजिट म्हणजे डिडक्टिव्ह असतं. तर इथे तुम्ही पाहू शकता स्पेसिफिक टू जनरल विचारलं आहे, आणि ते आहे इंडक्टिव्ह लर्निंग म्हणजेच उत्कामी जे काही अध्यापन सूत्र आहे ते. म्हणून ऑप्शन सी इंडक्टिव्ह हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड डिपेंड्स लार्जली ऑन द. तर जे काही शैक्षणिक साहित्याची आपण निवड करत असतो शिकवण्याच्या वेळी तर ती प्रामुख्याने कशावर अवलंबून असते असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर ती विद्यार्थ्यांच्या वयावर अवलंबून असते, विद्यार्थ्यांच्या अभिरुचीवर, विद्यार्थ्यांचे वय व त्यांची प्रेरणा, किंवा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक स्तर व त्यांचे वय. तर इथे बरोबर उत्तर जे आहे ते असणार आहे आपलं ऑप्शन डी एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट्स. आधी आपण बघतो की विद्यार्थी कोणत्या इयत्तेमध्ये आहे, त्यांचं वय काय आहे, आणि त्यानुसार आपण मोस्टली जे काही टीचिंग एड्स असतो ते चूज करत असतो. तर ते सगळ्यात जास्त डिपेंड असतं एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट. म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत जो एप्रिल 2017 मध्येच विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे मिस सिंधू कंडक्ट्स क्वेश्चन आन्सर सेशन इन हर क्लास
to determine the abilities of the students at the beginning of academic year. This is term which kind of assessment? तर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेत आहे. तर हे कोणत्या प्रकारचं मूल्यमापन आहे असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की जे काही सेशन त्या घेत आहे त्या वर्षाच्या सुरुवातीला घेत आहे. तर नवीन शैक्षणिक वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा एखादा नवीन विषय शिकवण्यापूर्वी आपण हे चेक करत असतो की विद्यार्थ्यांना आधीचं म्हणजे त्या टॉपिक बद्दल किती ज्ञान आहे. तर आपण ते चेक करण्यासाठी जी काही चाचणी घेत असतो तिला आपण निदानात्मक म्हणजेच डायग्नॉस्टिक असेसमेंट असं म्हणत असतो. म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही इथे पाहू शकता 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. आउट ऑफ द फॉलोविंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट? तर पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला इथे विचारलं आहे. दिलेलं आहे की टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस, देन टीचिंग इज अ इंडिपेंडंट प्रोसेस, आणि मग प्रॉडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग, लर्निंग इज डिपेंडंट अपॉन टीचिंग. तर अध्यापन ही एक आश्रयी प्रक्रिया आहे, अध्यापन ही एक स्वाश्रयी प्रक्रिया आहे, अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे आणि अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते असं दिलेलं आहे. तर यात जे काही अगदी बरोबर स्टेटमेंट आहे ती आहे की टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस. जे काही अध्यापन आहे ती एक आश्रयी प्रक्रिया आहे, कारण आपल्याला माहिती आहे अध्ययन व अध्यापन या प्रक्रिया एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एक यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्यांना किती ज्ञान झालेलं आहे किंवा त्याच्याने त्यांची आकलन शक्ती वाढते जर त्यांना ते व्यवस्थित समजलं तर. काही नवीन गोष्टी त्यांना समजल्याचा आनंद पण होत असतो आणि ते जे काही आपल्याला फीडबॅक देत असतात त्याच्यामधून आपल्या पण एक अध्यापनाला गती येत असते. तर यावरून आपल्याला कळलंच असेल की ही एक डिपेंडंट प्रोसेस आहे आणि म्हणूनच ऑप्शन ए हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. देन क्वेश्चन सेकंड आहे आपला, पाहू शकता की विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग? अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये काय फार महत्वाचे असते? तर स्कूल ॲटमॉस्फिअर, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रिव्हियस नॉलेज की टीचर्स पर्सनॅलिटी असं आपल्याला ऑप्शन्स तुम्ही पाहू शकता. तर यात सर्वात इम्पॉर्टंट आहे प्रिव्हियस नॉलेज, पूर्वीचं ज्ञान. कारण जेव्हा आपण शिकत असतो तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जर पूर्वी त्या गोष्टीबद्दल काहीतरी नॉलेज असेल तर शिकण्यास पण आपल्याला बऱ्यापैकी इझी जातं आणि ते खूप इम्पॉर्टंट मानलं जातं इथे. स्कूलचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे त्याच्यापेक्षा किंवा ॲटमॉस्फिअर आणि टीचर्सच्या पर्सनॅलिटीपेक्षा. म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट आहे विच रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग? तर परिणामकारक अध्यापन हे कशाचे फलित असते असं आपल्याला इथे त्यांनी विचारलं आहे. पहिलं आहे की क्लासरूम डिसिप्लिन, वर्गशिस्त, पंच्युअलिटी ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा, रेफरन्सेस युज्ड बाय टीचर, शिक्षकांनी वापरलेले संदर्भ, किंवा क्लिअर कम्युनिकेशन, सुस्पष्ट संज्ञापना. तर यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की क्लिअर कम्युनिकेशन येणार आहे, कारण तेच रिझल्ट देतं आपल्याला इफेक्टिव्ह टीचिंगचं. तर जे काही आपलं परिणामकारक अध्यापन होतं ते क्लिअर कम्युनिकेशनने होत असतं. म्हणून ऑप्शन डी क्लिअर कम्युनिकेशन ही या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, इफेक्टिव्ह टीचर. तर आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत. तर एक परिणामकारक शिक्षक त्यांच्याविषयी सांगितले. तर जे या प्रश्नाला साजेसं उत्तर असेल ते आता आपण शोधणार आहोत. तर फर्स्ट आहे अलाउज स्टुडंट्स टू आस्क क्वेश्चन, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देत असता असं म्हटलंय. कम्प्लीट सिलेबस विदिन टाइम, पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो. प्रोव्हाइड्स व्हेरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस, वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवतो. आणि डी आहे एक्सप्लेन्स एव्हरीथिंग टू ॲबसेंट स्टुडंट्स. तर याच्यामधून जो काही परिणाम शिक्षक आहे त्यांच्याविषयी जर एक चांगलं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर प्रोव्हाइड्स अ व्हेरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस, वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवतो. तर जेव्हा एखादा टॉपिक शिकवत असतात तर त्याच्यामध्ये जे काही लर्निंग एक्सपिरियन्स आहेत ते त्यांना अनुभवातून घ्यायला सांगणं किंवा स्वतः काहीतरी वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊन शिकवणं, तर त्याच्यामुळे स्टुडंट्स पण शिकण्यामध्ये त्यांची रुची दाखवत असतात आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून इफेक्टिव्ह टीचर प्रोव्हाइड्स अ व्हेरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स, ऑप्शन सी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, व्हॉट इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड टीचिंग एड? तर काय हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही असं विचारलं आहे. तर ऑप्शन आहे ते खूप लहान असावे, ते सर्व दृष्टीने अचूक असावे, ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावे आणि ते अद्ययावत असावे. तर तुम्ही पाहू शकता की टीचिंग एड बद्दल विचारलं आहे. शैक्षणिक साहित्य, बऱ्याच वेळेस काही टॉपिक एक्सप्लेन करताना आपण टीचिंग एड यूज करत असतो. तर त्याच्याबद्दल विचारलंय की नॉट म्हणजे
वैशिष्ट्य नाही असं विचारलंय, तर इथं तुम्ही पाहू शकता की हे एक नेगेटिव्ह सेंटेन्स आहे असं म्हणू शकतो, किंवा असं नाहीये की इट शुड बी व्हेरी स्मॉल, ते लहान असावे असं तिथे काहीच नसतं. कारण जे इम्पॉर्टंट आहे टॉपिक शिकवताना किंवा जो आपल्या स्टुडंट्सला काहीतरी ज्ञान देणे, तर ते लहान असावं मोठं असावं हे मॅटर नाही करत. सॉरी, ते लहानच असलं पाहिजे असं नसतं तिथे, म्हणून हे ऑप्शन इथे नाही येणार. बाकी ते सर्व दृष्टीने अचूक असावं, तर हे एक वैशिष्ट्य आहे. आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता पण आलं पाहिजे, आणि ते अद्ययावत म्हणजेच अप टू डेट असलं पाहिजे. म्हणून हे तिघे ऑप्शन्स अगदी बरोबर आहेत, आणि हे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट तुम्ही पाहू शकता, क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे. इफ युअर स्टुडंट्स हॅव प्रॉब्लेम्स रिलेटेड टू लर्निंग युअर सब्जेक्ट, देन द बेस्ट सोल्युशन इज. जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील, तर उत्तम उपाय कोणता असं आपल्याला विचारलं आहे त्यांनी. तर जेव्हा आपण काही टीचिंग करत असतो आणि त्यात जर काही त्यांना प्रॉब्लेम्स येत असतील, तर ते आपण डायग्नॉस्टिक टीचिंग म्हणजेच निदानात्मक अध्यापन करून ते फाइंड आउट करत असतो. म्हणजे आपण त्यांना काहीतरी क्वेश्चन्स देऊ शकतो त्या ठिकाणी, आणि त्यांचा फीडबॅकने आपल्याला कळू शकतं की नेमका त्यांना त्या सब्जेक्टमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा काय शिकण्यास त्यांना प्रॉब्लेम येतोय. तर ह्या सर्व गोष्टी आपण डायग्नॉस्टिक टीचिंग म्हणजेच निदानात्मक अध्यापन यूज करून फाइंड आउट करत असतो. म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही इथे पाहू शकता, जो जून 2019 मध्ये विचारण्यात आलेला होता. द रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग इज. तर जे काही विमर्शी स्तरावरील अध्यापन आहे, आपल्याला माहिती आहे की आपण 3 लेवल्स ऑफ टीचिंग पाहिलेले आहेत. त्यातलं आपल्याला विमर्शी स्तरावरील अध्यापन त्यांनी इथे विचारलं आहे. आपण MLT, ULT आणि RLT असे 3 स्तर पाहिलेले आहेत. ULT आणि RLT, अंडरस्टँडिंग, मेमरी आणि रिफ्लेक्टिव्ह, हे 3 लेवल आपण पाहिलेले आहेत. त्यातील आपल्याला थर्ड लेवल बद्दल विचारलं आहे त्यांनी. तर ती काय? टीचर सेंटर अँड सब्जेक्ट सेंटर बट नॉट लर्नर सेंटर्ड. नॉट टीचर सेंटर्ड बट इट इज सब्जेक्ट सेंटर अँड लर्नर सेंटर. टीचर सेंटर अँड नॉट सब्जेक्ट सेंटर. तर तुम्ही इथे पाहू शकता, आपण जेव्हा शिकलेलो पण आहे विमर्श अध्यापनाबद्दल, तर ती एक शिक्षक केंद्रीय नसते किंवा विषय केंद्रीय नसते. याच्यावर फोकस जो असतो तो स्टुडंट्सवर दिलेला असतो सगळ्यात जास्त. तर शिक्षक फक्त एक मार्गदर्शकाची भूमिका इथे निभावत असतात. म्हणून नायदर टीचर सेंटर नॉट सब्जेक्ट सेंटर बट इट इज अ लर्नर सेंटर. ऑप्शन डी शिक्षक केंद्रीय नसते, तसेच विषय केंद्रीयही नसते, मात्र अध्ययनार्थी केंद्रीय असते. म्हणून ऑप्शन डी हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न पाहू शकता, अडल्ट लर्नर विषयी विचारलाय. द अडल्ट लर्नर इज. तर जे काही प्रौढ अध्ययनार्थी असतात, तर ते पियर मोटिवेटेड असतात, सेल्फ मोटिवेटेड असतात, फॅमिली मोटिवेटेड असतात, की सोसायटी मोटिवेटेड असतात. तर आपल्याला माहिती आहे प्रौढ अध्ययनार्थी म्हणजे आपण मोस्टली अडल्ट्स बद्दल बोलतोय, आणि ते त्यांच्या सहकार्यांशी किंवा फॅमिली वगैरे यांच्याशी जास्त मोटिवेट नसतात, पण मोस्टली ते सेल्फ मोटिवेटेड असतात. स्वतःचे डिसिजन्स त्यांना स्वतः घ्यायला आवडतं, स्वतः ते लॉजिकली विचार करत असतात प्रत्येक गोष्टींचा, आणि म्हणूनच ते सेल्फ मोटिवेटेड असतात, स्वयंप्रेरित असतात. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्नही तुम्ही पाहू शकता, जून 2019 मध्येच विचारण्यात आलेला होता. मूक विषय विचारला आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. तर आपल्याला माहिती आहे की हा एक ऑनलाईन काइंड ऑफ प्लॅटफॉर्म आहे मूक जो आहे तो. तर इथे ऑप्शन मध्येच तुम्ही पाहू शकता, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी आपण इथेच एलिमिनेट करतो, कारण इथे ऑफलाईन म्हटलेलं आहे आणि हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपले 2 ऑप्शन इथेच कट होऊन जातात. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी तुम्ही पाहू शकता की इट इज अ फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डिरेक्टेड इथे म्हटलेलं आहे, आणि इथे म्हटलेलं आहे टीचर डिरेक्टेड. तर हे मी एक्सप्लेन करताना पण तुम्हाला सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे हे एक ऑनलाईन अध्ययन आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे ज्यावेळी पाहिजे आपण ते शिकू शकतो. म्हणून ऑप्शन ए सेल्फ डिरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन हे अगदी बरोबर उत्तर या प्रश्नाचे इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम इन्क्लूड्स. तर जी काही अध्यापनाची आधुनिक सहाय्यभूत प्रणाली आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो असं आपल्याला विचारलंय. याचा आन्सर आपल्या सर्वांनाच पाहूनच कळेल. स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, चार्ट्स, मॅप्स, यामधून स्मार्ट बोर्ड्स जे आजकाल जास्त यूज केले जातात, म्हणून स्मार्ट बोर्ड्स हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट. अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही असं आपल्याला विचारलं आहे. लागू पडत नाही, व्यवस्थित लक्षात घ्या. तर
अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण, कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी. तर हे सर्व आपल्याला इम्पॉर्टंट असतं जेव्हा आपण इंटरनल असेसमेंट करत असतो. आणि ज्या काही पिरियडिक आणि कंटिन्युअस म्हणजेच समयकालीन आणि निरंतर ज्या काही टेस्ट वगैरे घेत असतो त्या पण इम्पॉर्टंट असतात. आणि लास्ट ऑप्शन आहे यूज ऑफ ऑनली अचीवमेंट टेस्ट. तर केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग करून तर जे काही असेसमेंट करत असतो ते केवळ या एका गोष्टीवर डिपेंड असतं असं नाहीये. या सर्व गोष्टी आपण पाहत असतो आणि आपल्याला विचारलंय की काय लागू पडत नाही, म्हणून ऑप्शन डी यूज ऑफ ऑनली अचीवमेंट टेस्ट हे अगदी बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या समजला असेल, आपण कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो ते. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काहीही डाऊट असेल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.